नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चरला आपण HSC बोर्ड एक्झाम मार्च 2014चा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. आज आपण पाहतोय HSC बोर्ड एक्झाम मार्च 2014चाच फक्त ऑक्टोबर मध्ये झालेला प्रॉब्लेम. ओके, तर मित्रांनो पहा, प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. जितेश अँड लैलेश आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशियो ऑफ 2:1. जितेश आणि लैलेश हे दोन पार्टनर्स आहेत आणि त्यांचा नफा तोटा वाटणीचं प्रमाण 2:1 आहे. मित्रांनो, ह्या 2:1 ला आपण कधी उपयोगात घेतो किंवा त्याचा वापर कधी करतो? नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करताना. म्हणजे सध्या त्या 2:1चा सध्या तरी वापर करायचा नाहीये. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला बनवायचे कशावरनं? ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट वरनं. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की आपण पहिल्यांदा पोस्टिंग कंप्लीट करतोय आणि मगच कुठे जातोय? ऍडजस्टमेंट कडे. एकाच वेळेला देखील घेता येतं, पण मी म्हणेल की बऱ्याचशा वेळेला पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंट एकाच वेळेला घेतले जाताना चुका होण्याची शक्यता वाढते आणि म्हणून पहिलं सगळं पोस्टिंग कंप्लीट करूया आणि मगच ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करूया. वेळ अजिबातही जास्त लागत नाही, तेवढाच वेळ लागतो एकत्र घेतलं काय, सेपरेट केलं काय. पण आपला नियम आहे, पहिलं पोस्टिंग झाल्याशिवाय ऍडजस्टमेंटचा विचार करायचा नाहीये. हो, फक्त सिक्रेट ऍडजस्टमेंट लगेचच पोस्टिंग करताना आपण घेणार आहोत, पण रेग्युलर ऍडजस्टमेंट पोस्टिंग झाल्याशिवाय घेणार नाही आहोत. ओके, तर आपण डायरेक्ट जाऊया ऍडजस्टमेंट कडे. पहा काय दिलेलं आहे. का सर तुम्ही डायरेक्ट ऍडजस्टमेंट कडे जाताय बोलले. अरे बाबांनो, आपण टिक मार्क करणार आहोत ट्रायल बॅलन्स मध्ये. ओके, स्टेप समजून घ्या. राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेट्स. राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेट्स अँड प्रोव्हाइड आरबीडीडी. अनेक जण बोलतात सर आरडीडी ऐकलंय, आरबीडीडी काय प्रकारे? अरे आरडीडी आणि आरबीडीडी एकच आहे. फक्त काय झालंय की काही बुक्स मध्ये शॉर्ट फॉर्म आरडीडी वापरतात आणि काही बुक्स मध्ये शॉर्ट फॉर्म आरबीडीडी वापरतात. आरडीडी मीन्स रिझर्व फॉर डॉटफुल डेब्ट्स आणि आरबीडीडी रिझर्व फॉर बॅड अँड डॉटफुल डेब्ट्स. दोघांचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, म्हणून आरडीडी बोला, आरबीडीडी बोला, एकच आहे. मग बॅड डेट्स आणि आरडीडी अशा दोन ऍडजस्टमेंट आहेत. मग ह्या दोनही ऍडजस्टमेंट कोणावर असतात? डेटर्सवर. विद्यार्थी मित्रांनो, डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे. पहा इथे डेटर्स आहे, मी त्याच्या स्टार्टिंगला 2 टिक मार्क करतोय. 2 करण्याचं कारण दोन ऍडजस्टमेंट आहेत, म्हणजे आपल्याला पुरेशी जागा सोडायची ऍडजस्टमेंट करायला. ओके, त्यानंतर बघा काय सांगितलंय. गुड्स वर्थ ₹4,000 वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. 4,000 रुपये किमतीचा माल फ्री मध्ये वाटला. ही सेल्फ ऍडजस्टमेंट आहे, ना कोणात ऍड होणार आहे ना कोणातून लेस होणार आहे, म्हणून कुठेही टिक मार्क करायची गरज नाहीये. पुढची ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. ही देखील सेल्फ ऍडजस्टमेंट आहे, ना कुणात ऍड होणार आहे ना कुणातून लेस होणार आहे. पुढे आहे सॅलरीज वेअर आउटस्टँडिंग. सॅलरीज वर ऍडजस्टमेंट आहे. आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये सॅलरी शोधायचंय. पहा इथे आहे डेटरच्या वर सॅलरीज, त्याला एक टिक मार्क मी केलेली आहे. पुढे काय आहे? डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग. ओके, लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आहे आणि प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन आहे. त्या दोघांनाही टिक मार्क करतोय, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. आता बोर्ड एक्झाम मध्ये अशा टिक मार्क्स केल्या जाणार नाहीयेत किंवा तुम्हाला करू देणार नाहीयेत, कारण क्वेश्चन पेपरवरती कुठल्याही प्रकारे लिहायचं नसतं. पण खूप कमी ऍडजस्टमेंट असतात, त्या लक्षातही राहू शकतात. ओके, आणि जरी एखाद्याच्या लक्षात राहत नसेल तर एक छोटासा डॉट करायचा, कुठल्याही प्रकारे जास्त आपल्याला पुरतं आपलं दिसलं पाहिजे अशा पद्धतीने करायचं. ठीक आहे, चला मग ऍडजस्टमेंट कोणाकोणावर आहे पहा. सॅलरीजवर आहे, डेटर्सवर 2 ऍडजस्टमेंट आहेत, प्लांट अँड मशिनरीवर आहे आणि लँड अँड बिल्डिंगवर आहे. बाकी फार जास्त काही ऍडजस्टमेंट नाहीयेत. ओके, चला मग फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा आपण काय करणार आहोत मित्रांनो? पोस्टिंग करणार आहोत आणि मगच ऍडजस्टमेंटला सुरुवात करणार आहोत. आता पोस्टिंग करताना तुम्ही लगेचच ट्रायल बॅलन्स बघा. लास्ट लेक्चरचा म्हणजेच मार्च 2014 मध्ये जो ट्रायल बॅलन्स दिला होता
तो फॉर्मॅट होता मित्रांनो लेजर फॉर्मॅट. नीट आहे का? त्या दिवसाचा फॉर्मॅट कोणता होता? लेजर फॉर्मॅट. ओके, लेजर फॉर्मॅट. आता लेजर फॉर्मॅट काय प्रकार आहे? काही फार वेगळं नाहीये बाळांनो. ट्रायल बॅलन्स जेव्हा अकाउंट फॉर्म मध्ये दिला जातो, अकाउंट म्हणजे डेबिट आणि क्रेडिट सेपरेट दिलं जातं बघा. ओके, तुम्हाला दाखवू का लास्ट लेक्चरचा? ठीक आहे, बघा दिसतोय दिसतोय हा बघा. इथे सेपरेट डेबिट केलं होतं, इथे सेपरेट डेबिट दिलंय आणि इकडे क्रेडिट दिलंय. हा जो फॉर्मॅट आहे त्याला काय बोलूया आपण? लेजर फॉर्मॅट. याला दुसरंही नाव आहे टी फॉर्मॅट. कोणता फॉर्मॅट? टी फॉर्मॅट. आणि आत्ता आपण जो पाहतोय तो मित्रांनो आहे जर्नल फॉर्मॅट. कोणता फॉर्मॅट आहे? जर्नल फॉर्मॅट. पाहणं फॉर्मॅट कोणताही असू द्या, रूल बदलणार आहे का डेबिट क्रेडिटचा? नाही. मग तुम्हाला रूल माहितच आहे. डेबिट मध्ये काय असतं मित्रांनो? डेबिट बरोबर काय किंवा काय? डेबिट बरोबर खर्च किंवा ऍसेट. म्हणजे डेबिट कॉलम मध्ये एकतर आपल्या व्यवसायाचा काय असेल? खर्च, किंवा आपल्या व्यवसायाची काय असेल? ऍसेट. डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. मित्रांनो क्रेडिट बरोबर काय किंवा काय? उत्पन्न किंवा लायबिलिटी. व्यवसाय किती घटकांवर चालतोय? 4. त्यातले 2 घटक डेबिटला आहेत, 2 घटक क्रेडिटला आहेत. परत एकदा बोला, डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. क्रेडिट बरोबर काय किंवा काय? उत्पन्न किंवा लायबिलिटी. मग दिलेल्या व्यवसायाचा मालक कोण आहात? आपण. असा तिथे योग्य तो काय लावून? अर्थ लावून आपल्या मेन उत्तरात काय करायचंय मित्रांनो? पोस्टिंग करायचंय. आणि पोस्टिंग किती वेळा करायचंय? एकदाच करायचंय. मग पोस्टिंग कुठे होतं? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. ओके, आणि कॅपिटल अकाउंटही आपण बनवतो, त्याच्याबद्दलही मी बोलणार आहे. आता सध्या आपल्याला पोस्टिंगचा रूल क्लिअर झालाय. ठीक आहे, आता बघा आपल्याला ट्रेडिंग अकाउंट पहिल्यांदा आखून घ्यावं लागेल. ट्रेडिंग अकाउंट फार जास्त नाही, एक 20 ओळींचा सेपरेट पानावर राखायचा आहे. ट्रेडिंग अकाउंट बघा मी तयार करून ठेवलेला आहे. सगळ्यात वरती हेडिंग मी लिहितोय इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. नेहमीच ट्रेडिंग अकाउंटच्या वर आपल्याला इन द बुक्स ऑफ कंपल्सरी लिहायचं आहे. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म, किंवा त्या पार्टनरशिप फर्मने स्वतः काहीतरी नाव डिसाईड केलं असेल आणि ते लिहिलं असेल तरीही ते लिहायला विसरू नका. मिडलला बरोबर नाव द्यायचं आहे ट्रेडिंग अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो 11वी मध्ये शिकलात, अकाउंटला 2 बाजू आहेत. लेफ्ट हँड साइड इज कॉल्ड डेबिट साइड अँड राईट हँड साइड इज कॉल्ड क्रेडिट साइड. पहिली बाजू पहा, इथे कॉर्नरला लिहायचंय डेबिट आणि इकडे देखील कॉर्नरला लिहायचंय काय? क्रेडिट. आणि हा कधी बनवताय त्याचं तारीख लिहायची आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. पहा इथे जी तारीख आपण लिहिताय ना ती ट्रायल बॅलन्सची तारीख आहे. पहा इथे ट्रायल बॅलन्सला डेट दिली आहे 31 मार्च 2013 आणि तीच डेट आपण लिहून घेतलेली आहे. ठीक आहे, लक्षात आले बाळांनो? चला पुढे जाऊया. ट्रेडिंग अकाउंट सगळ्यात वरती हेडिंग आपल्याला लिहिलंय इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. मिडलला नाव लिहिलंय ट्रेडिंग अकाउंट. लेफ्ट हँड साइड डेबिट साइड, राईट हँड साइड क्रेडिट साइड. 2 कॉलम आपण नेहमी बनवणार आहोत, इनर कॉलम आणि आउटर कॉलम. असेच आयटम इनर कॉलमला लिहा की ज्यावर ऍडजस्टमेंट आहे, आणि असे कॉलम डायरेक्ट आउटरला लिहा की ज्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. ओके, चला पुढे जाऊया. ट्रेडिंग अकाउंट बद्दल अजून क्लिअर करतो. खरं तर मागे खूप वेळा बोललेलो आहे, परंतु तरी पुन्हा एकदा क्लिअर करतो. ट्रेडिंग अकाउंट हा मुळातच कोणत्या अकाउंटचा प्रकार विद्यार्थी मित्रांनो? नॉमिनल. ट्रेडिंग अकाउंट इज अ अकाउंट ऑफ नॉमिनल. आणि नॉमिनलचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. मग ट्रेडिंग हा जर नॉमिनल अकाउंटचा प्रकार असेल तर त्याच्या डेबिटला आपल्या व्यवसायाचे काय रेकॉर्ड होतील? खर्च. आणि क्रेडिटला काय रेकॉर्ड होतील मित्रांनो? उत्पन्न. ओके, बोला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय रेकॉर्ड होणार आहेत? खर्च. क्रेडिटला काय रेकॉर्ड होणार आहेत? उत्पन्न. ठीक आहे, चला पुढचा अकाउंट कोणता? प्रॉफिट अँड लॉस. विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉफिट अँड लॉस आपल्याला पूर्ण पानाचा तयार करायचा आहे, पूर्ण पेजचा. याच्यावर इन द बुक्स ऑफ लिहायची गरज नाहीये. मेन अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या वर आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंटची लेफ्ट हँड साइड डेबिट साइड, राईट हँड साइड क्रेडिट साइड. कधी बनवताय? तर फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013.
ठीक आहे मित्रांनो, हा देखील कोणत्या अकाउंटचा प्रकार आहे? नॉमिनल. बोला, प्रॉफिट अँड लॉस इज अ अकाउंट ऑफ नॉमिनल अँड नॉमिनल रूल फॉर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जसे खर्च रेकॉर्ड होतात तसेच विद्यार्थी मित्रांनो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला देखील आपल्याला काय रेकॉर्ड करायचे? आपल्या व्यवसायाचे खर्च. आणि क्रेडिटला काय रेकॉर्ड करायचे? मग उत्पन्न. मग अनेकांना प्रश्न पडेल की सर तुम्ही म्हणताय ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाही खर्च, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाही खर्च, मग नक्की खर्च कसा वाटायचा? परत एकदा रिपीट करेल, अगोदरचे लेक्चर्स बघायला हवे. तुम्हाला डिफरन्स बिटवीन ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस कळला पाहिजे. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस मधला फरक ज्याला कळेल त्यालाच पोस्टिंग कळेल. ओके. आणि त्यामुळे जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्कीच ज्ञानसागर कॉमर्स क्लासेस प्ले स्टोअर वरनं डाउनलोड करा. 12th कॉमर्स साठी आपण रिव्हिजन बॅच डिक्लेअर केलेली आहे. खूप एकदम रिझनेबल प्राइस मध्ये ते तुम्ही तिथे जाऊन कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे. डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझ्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही मेसेज करा, मी नक्कीच तुम्हाला बाकीची माहिती पाठवेन. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस. तिसरं, आता पार्टनर्स. सर इथे मिडलला तुम्ही काहीच नाव नाही लिहिलंय, तेच मला तुम्हाला क्लिअर करायचंय बांधव. इथे आपल्याला कॅपिटलची कोणती मेथड ऑपरेट करायची आहे ह्याच्यावरती डिपेंड करतं आपण कॅपिटल अकाउंट बनवूया की करंट अकाउंट बनवायचा. ठीक आहे. मग आता त्यासाठी आपल्याला पूर्ण आपला ट्रायल बॅलन्स नीट बघावा लागेल. ह्या ट्रायल बॅलन्स मध्ये करंट अकाउंट आलेला आहे का? पहा, डेबिट साईडला, क्रेडिट साईडला कुठेही करंट अकाउंट आलेला नाहीये. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो दिलेला प्रॉब्लेम हा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने आहे. कोणत्या मेथडने आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि म्हणून फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटल चेंज होतं, म्हणून आपली इथं अकाउंट बनणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपल्याला इथे कॅपिटल अकाउंट बनवायचं. ठीक आहे. आता कॅपिटलचा लेफ्ट हँड साईडला डेबिट आहे, राईट हँड साईडला क्रेडिट आहे. ओके. मग मला सांगा कॅपिटलचा रूल तुम्ही 11th ला शिकला होता. 11th ला फायनल अकाउंट जेव्हा आपण पाहिला तेव्हा आपण रूल शिकला होता. कॅपिटल नेहमी इन्क्रीज होतं क्रेडिटला. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या कॅपिटलमध्ये वाढ होणार आहे तेव्हा आपल्याला कॅपिटलला क्रेडिट करायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या पार्टनरशिप फर्मचं कॅपिटल डिक्रीज होणार आहे तेव्हा मात्र आपल्याला डेबिट करायचंय. म्हणून लक्षात ठेवा, डेबिटला कॅपिटल कमी होतं, डेबिटला कॅपिटल काय होतं? कमी होतं. आणि क्रेडिटला भांडवलात काय होते वाढणं? वाढ होते. ओके. आपण कोणता अकाउंट बनवलाय? कॅपिटल अकाउंट. मग आता कॅपिटल अकाउंट कसा बनवायचा असतो? तर तो बनवायचा असतो पार्टनर वाईज. ओके. पहिला कॉलम असेल जितेशचा आणि दुसरा असेल कोणाचा? लैलेशचा. जितेश आणि लैलेश. अनेक जण अकाउंट्स बनवताना घाईमध्ये अमाऊंट कॉलम टाकतात आणि नंतर परत रफ करून पार्टनरशी नाव लिहितात. मग असं होऊ नये त्यासाठी काळजीपूर्वक आपण बघायचं नक्की आपण कोणता अकाउंट बनवतोय. ठीक आहे. त्यानंतर बॅलन्स शीट. बॅलन्स शीट हा अकाउंट नसून एक काय आहे? स्टेटमेंट. मानो कॅपिटल अकाउंट एक 8 ओळींचाच बनवायचा आणि त्याच्या उरलेल्या पेजवर आपण बॅलन्स शीट बनवतोय. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ऑन अ पर्टिक्युलर डेट. हे सगळं 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 अगोदरच्या लेक्चर मध्ये झालेलं आहे. ओके. आपण लायबिलिटी साइड आणि ऍसेट साइड याबद्दलही डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. बॅलन्स शीट याच्या खाली आपण लिहिणार आहोत ऍज ऑन 31 मार्च 2013. स्टेटमेंट असल्यामुळे डेबिट क्रेडिट लिहायचं नाहीये. ठीक आहे. चार्ट्स रेडी झाल्यानंतर आपण प्रत्येक आयटमचं काय करायला सुरुवात करणार आहोत? पोस्टिंग. ओके. परत एकदा रूल ऐका. डेबिट बरोबर काय किंवा काय मित्रांनो? डेबिट बरोबर काय किंवा काय? खर्च किंवा ऍसेट. क्रेडिट बरोबर काय किंवा काय? उत्पन्न किंवा लायबिलिटी. दिलेला ट्रायल बॅलन्स आहे जर्नल फॉर्मॅटमध्ये. आणि मी कालचं सांगितलं तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये होता? लेजर फॉर्मॅटमध्ये. हा आहे जर्नल फॉर्मॅट. कोणता फॉर्मॅट आहे? हा जर्नल फॉर्मॅट. जर्नल एंट्री सारखा दिसतो की नाही, म्हणून तो जर्नल फॉर्मॅट. फॉर्मॅट कोणताही असू द्या, फॉर्मॅट कोणताही असू द्या, आपल्याला पोस्टिंग करताना रूल बदलायचा नाहीये. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो पहिलाच आयटम वाचा बरं सगळ्यांनी. पहिला आयटम आहे प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स 800 रुपीज. अनेक जण कन्फ्युज होतील, सर
प्रीपेड नावाची तर आपण ऍडजस्टमेंट म्हणत होतो, आज तर तुम्ही पोस्टिंग म्हणून दिलंय. मग बाळांनो, नेहमी लक्षात ठेवायचंय, एखादी ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स मध्ये येऊ लागली तर तिथे रूल अप्लाय करायचा आहे. रूल अप्लाय करायचा आहे, नेहमी ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट जिथे जातो तिथे एकदाच पोस्टिंग करायचंय. ओके, पोस्टिंगच होणार आहे, नीट आहे का, पोस्टिंगच होणार आहे, तेही एकदाच होणार आहे, समजून घ्या. आपल्याला पोस्टिंगच करायचंय, तेही एकदाच करायचंय, ठीक आहे. पण ते पोस्टिंग करताना ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट जिथे जातो तिथे पोस्टिंग करायचंय. बरं, तेही नाही कळलं तर दुसरे टेक्निक सांगतो. रूल काय, रूल काय, खर्च किंवा ऍसेट. ओके, पहिली बाजू खर्च आहे आणि दुसरी बाजू काय, ऍसेट. म्हणून आपण सेकंड बाजूला रेकॉर्ड करायचा. मग आपली सेकंड बाजू कोणती आहे, तर ऍसेट आहे, आणि म्हणून बाळांनो तो ऍसेटला जाणार. पण हे झालं टेक्निकनं, रूल्सने. पण अजून डिटेलमध्ये त्या नावाचा अर्थ काय, प्रीपेड. मराठी अर्थ काय होतोय, जास्तीचा झालेला खर्च किंवा जास्तीचा पेड केलेला इन्शुरन्स, की जो मुळात खर्च झालेला नसतो, फक्त तो आपण ऍडव्हान्स मध्ये पेड केलेला असतो. म्हणजे ते पैसे आपलेच आहे, फक्त दुसऱ्याकडे ऍडव्हान्स मध्ये गेलेले आहेत. मग ते पैसे त्या व्यक्तीकडून आपल्याला आज ना उद्या येणे बाकी, आणि म्हणून मित्रांनो ती आपली काय झाली, ऍसेट. प्रीपेड इन्शुरन्स ऍसेटला जाणार आहे. ओके, एखादी ऍडजस्टमेंट ट्रायल बॅलन्स मध्ये येऊ लागली तर ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट जिथे जातो तिथे एकदाच काय करायचंय, पोस्टिंग. प्रीपेड बाळांनो, प्रीपेड इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसला जाता तुम्ही, आणि इन्शुरन्स मधून काय करता बाळांनो, लेस करता. इन्शुरन्स मधून काय करता, लेस. तो कितवा इफेक्ट, पहिला करायचा नाही, डायरेक्ट कितवा करायचा, दुसरा. मग आठवतंय, एक्सपेन्सेस डिक्रीज, एक्सपेन्सेस डिक्रीज शो टू ऍसेट. म्हणून बाळांनो डायरेक्ट आपल्याला कुठे पोस्टिंग करायचंय, ऍसेट साइडला. ओके, आपल्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला येऊया आणि इथे लिहूया प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स 800 रुपीज डायरेक्ट आउटरला. ओके, प्रीपेड इन्शुरन्स 800 रुपीज. आता जाऊया पुढच्या आयटम कडे. पहा, पुढचा आयटम आहे इन्शुरन्स. पुढचा आयटम काय मित्रांनो, इन्शुरन्स. ठीक आहे, इन्शुरन्स मराठी अर्थ काय, विमा. रक्कम डेबिटला आहे, बघा विम्याची रक्कम डेबिटला आहे. मग अर्थ काय लागणार, विम्याचा हप्ता भरला, भरल्यामुळे खर्च. बोला मग खर्च झाला की नाही. मग खर्चाचे प्रकार दोन मित्रांनो, खर्चाचे प्रकार किती, दोन. बोला, प्रोडक्टिव्ह, अनप्रोडक्टिव्ह, डायरेक्ट, इनडायरेक्ट, फॅक्टरी, ऑफिस, बिफोर प्रोडक्शन, आफ्टर प्रोडक्शन. मग मला सांगा, विम्याचा हप्ता भरायचा, कोणत्या कंपनीच्या विमा पॉलिसी घ्यायची आपल्या कंपनीसाठी किंवा आपल्या पार्टनरशिप फर्मसाठी, कुठली पॉलिसी योग्य राहील याचे डिसिजन कोण घेईल, ऑफिस घेईल. आणि तसंही पण आज जर आपण आपल्या बिझनेसचा विमा उतरवला नाही तर प्रोडक्शन काही थांबणार आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ त्या खर्चाचा प्रोडक्शनशी कोणताही संबंध नाहीये, आणि म्हणून मित्रांनो हा अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस आहे. आणि अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड केला जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सेकंड लाईनला मांडा. पहिली लाईन रिझर्व्ह आहे ग्रॉस लॉस साठी, ठीक. पहिली लाईन, फर्स्ट लाईन, ठीक आहे. सेकंड लाईनला लिहायचंय टू इन्शुरन्स, डायरेक्ट आउटरला 2000 रुपीज. ओके, चला पुढे काय दिलंय बघा मित्रांनो, पुढे दिलंय आरबीडीडी. पुढे काय दिलंय, आरबीडीडी क्रेडिट बॅलन्स आहे. याला बोललं जातं ओल्ड आरडीडी. ओके, कोणती आरडीडी, ओल्ड आरडीडी. आणि ओल्ड आरडीडी, ओल्ड बॅड डेट्स हे नेहमी तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये सापडतील. ओल्ड आरडीडी आणि ओल्ड बॅड डेट्स नेहमी कुठे सापडतील, ट्रायल बॅलन्स मध्ये. आणि म्हणून बाळांनो इथे बॅड डेट्स आरडीडीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. ठीक आहे, बॅड डेट्स आरडीडीचा फॉर्म्युला कुठे असतो, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, पाहून घ्या सगळ्यांनी. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण फॉर्म्युला तयार करतोय, टू ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी. आरडीडी आरबीडीडी एकच आहे. ठीक आहे, आता पहा
ओल्ड बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स, न्यू आरडीडी ह्या तिघांची टोटल जाईल चौथ्या ओळीवर. ओके, पाचव्या ओळीवर असेल लेस ओल्ड आरडीडी. ठीक आहे, पाचवी ओळी काय असेल मित्रांनो, ओल्ड आरडीडी. ठीक आहे, मग आता मला सांगा ओल्ड आरडीडी ची रक्कम नेहमी क्रेडिटला दिली जाते. ट्रायल बॅलन्स मधली जी आरडीडी आहे, पहा इथे दिसतंय ना तुम्हाला, ही जी आरडीडी आहे त्याला कोणता बॅलन्स दिलेला आहे, क्रेडिट बॅलन्स. आणि म्हणून ओल्ड आरडीडी नेहमी काय होते, लेस होते फॉर्म्युल्यातनं. ठीक आहे, चला ओल्ड आरडीडी 1000 आहे, इथे रेकॉर्ड करायचंय 1000. तरीही 6वी ओळ रिकामी ठेवा. कधी कधी निगेटिव्ह आन्सर येतं, म्हणजेच एक्सेस ओल्ड आरडीडी असते. या तिघांची टोटल ओल्ड आरडीडी पेक्षा कमी असते, त्यावेळेला एक्सेस ओल्ड आरडीडी आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घ्यावी लागते. ठीक आहे, ती सिच्युएशन पुढे आल्यावरती कव्हर होईलच. पुढचा आयटम काय बघा, डिस्काउंट. पुढचा आयटम आहे मित्रांनो डिस्काउंट. बोला डिस्काउंट बद्दल आपल्याला काय माहिती आहे. डिस्काउंट देताही येतो, घेताही येतो. दिला तर खर्च, मिळालं तर उत्पन्न. ज्या अर्थी डिस्काउंटची रक्कम डेबिटला आहे त्या अर्थी डिस्काउंट दिल्यामुळे खर्च. बोला कोणता खर्च, प्रोडक्टिव्ह का अनप्रोडक्टिव्ह. अरे बोला अनप्रोडक्टिव्ह, अगदी बरोबर. का रे अनप्रोडक्टिव्ह आणो, कारण डिस्काउंट देणं घेणं ऑफिस पाहतं, त्याचा आपल्या ट्रेडिंगशी फॅक्टरीशी कोणताही संबंध नाहीये. म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डिस्काउंट. किती आहे मित्रांनो डिस्काउंट, 800 रुपीज. ठीक आहे, डायरेक्ट आउटरला लिहितोय. चला पुढचा आयटम काय आहे बघा, पोस्टेज अँड टेलिग्राम. विद्यार्थी मित्रांनो, पोस्टेज अँड टेलिग्राम, आपण पत्रव्यवहार केला, पत्रव्यवहार केल्यामुळे काय झाला, खर्च, म्हणून तर रक्कम डेबिटला आहे. ओके, बोला खर्च कोणता, प्रोडक्टिव्ह असेल का अनप्रोडक्टिव्ह. अनप्रोडक्टिव्ह म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ऑफिस मध्ये होणारा खर्च येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू पोस्टेज अँड टेलिग्राम. त्यावर कोणत्याही प्रकारे ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला 3200. ओके, चला पुढचा आयटम वाचा बरं काय. आता पुढचा आयटम आहे मित्रांनो सॅलरीज. पहा पुढचा आयटम काय आहे, सॅलरीज. सॅलरीचा मराठी अर्थ होतो पगार. पगार दिल्यामुळे खर्च. बौद्धिक कष्ट करणाऱ्यांना सॅलरी दिली जाते का जे ऑफिस मध्ये काम करतात, म्हणून सॅलरीज कुठे जाणार आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला टू सॅलरीज. पण त्यावर टिक मार्क आहे, म्हणजेच मित्रांनो त्यावर काय आहे, ऍडजस्टमेंट. त्याला आपल्याला इनरला घ्यावं लागणार आहे सॅलरीजला 56,000. एक व जागा सोडा. ठीक आहे, एकच व का जागा सोडायची, कारण एकच ऍडजस्टमेंट एका ओळीमध्ये ते बरोबर मॅनेज होऊन जाणार आहे. ठीक आहे, अकाउंट म्हणजे डेबिटला टू शब्द, क्रेडिटला बाय. ठीक आहे, वाचा पुढचा आयटम काय, डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेबिटलाही रक्कम आहे, क्रेडिटलाही रक्कम आहे. मित्रांनो नीट आहे का, डेटर्स अँड क्रेडिटर्स, पहिलं नाव त्याची पहिली रक्कम, दुसरं नाव त्याची दुसरी रक्कम. मग पहिलं नाव कुणाचं आहे, डेटर्सचं. पहिलं नाव आहे डेटर्स, डेटर्सची रक्कम आहे 66,000. तुम्हाला डेबिट क्रेडिटचे रूलही माहिती आहे, डेटर्सला डेबिट बॅलन्स असतो, क्रेडिटर्सला क्रेडिट बॅलन्स असतो. ठीक आहे, पहा डेटर्स रक्कम डेबिटला आहे. डेटर्सचा मराठी अर्थ आहे कर्जदार. ओके, कर्जदार कोण बाळांनो, आपण. ओके, आपण म्हणायचंय का, नाही, आपले, आपण नाही, आपले कर्जदार. ओके, आपण लोकांना उधारीने माल विकलाय आणि उधारीने विकलेल्या मालाचे पैसे, नीट आहे का, उधारीने विकलेल्या मालाचे पैसे ग्राहकाकडून, कस्टमरकडून आपल्याला आज ना उद्या येणे बाकी. आणि म्हणून मित्रांनो डेटर्स ही आपली काय होते, ऍसेट होते. ठीक आहे, कर्जदार, उधारी वसूल करणं. डेफिनेशन 11वीला शिकलात ना, डेफिनेशन काय शिकलात, अ पर्सन हु ओज मनी टू द बिझनेस. असा व्यक्ती का जो आपले पैसे देणं लागतो त्याला आपण डेटर्स बोलतो, आणि डेटर्स ही आपली ऍसेट आहे. त्याला 2 टिक मार्क आहे. पहा डेटर्स आपण ऍसेटला रेकॉर्ड करतोय, डेटर्स. ठीक आहे, डेटर्स त्याची अमाऊंट आहे 66,000. आता पहा आपल्याला इथे 3 ओळी लागणार आहे. जेव्हा 2 ऍडजस्टमेंट असतील तेव्हा डबल करायचं आणि एक ओळ कमी सोडायची. लक्षात घ्या रूल, डबल करायचं, एक ओळ कमी सोडायची. ठीक आहे, म्हणजे 3 लाईन्स लागतील.
ही 1, 2 आणि तिसरी इथे. ठीक आहे. पुढचाच ॲटम त्याच ओळीतला दुसरा ॲटम आहे बघा. त्याच ओळीतला दुसरा ॲटम आहे, त्याचं नाव आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स सावकार, आपले सावकार. म्हणजेच आपण सप्लायर कडनं क्रेडिट परचेस केलंय. सप्लायर कडनं काय केलंय? क्रेडिट परचेस केलंय, की ज्या सप्लायरचं पेमेंट आपण आज ना उद्या काय लागतो? देणं लागतो. आणि म्हणून मित्रांनो, क्रेडिट बरोबर उत्पन्न किंवा लायबिलिटी. क्रेडिट बरोबर काय किंवा काय? उत्पन्न किंवा लायबिलिटी. व्यवसाय 4 घटकांवर चालतो, त्यातले क्रेडिटला उत्पन्न किंवा लायबिलिटी असतं. मग मला सांगा, आपण सप्लायरला अमाऊंट पेएबल आहोत आणि पेएबल ही काय असते? आपली लायबिलिटी असते. म्हणून क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केलं जाईल. लायबिलिटी साईड पण नीट आहे का? लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करताना पहिल्या 3 ओळी कॅपिटल साठी सोडा आणि चौथ्या किंवा 5व्या ओळीवरती क्रेडिटर्स रेकॉर्ड करा. क्रेडिटर्स अमाऊंट आहे 68,000. यावर मात्र कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आपण आउटरला लिहितोय. पुढचा आयटम आहे मित्रांनो, नीट आहे का? पुढचा आयटम आहे वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी. ओके, मजुरी. फॅक्टरीतल्या लेबर लोकांना आपण मजुरी देतो, वेजेस पे करतो. एक साधं लॉजिक आहे, आपल्या फॅक्टरीमध्ये लेबर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही त्यांना वेळच्या वेळेला वेजेस देताय. ओके, असं गृहीत धरा 2-3 महिने त्यांना वेजेसच दिला नाही. सगळे कामगार 2-3 महिने सोडा, 8 दिवस जरी नाही दिलं तरी 9व्या दिवशी कोणी येणार नाही. शेवटी प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी थांबवू शकतात ती लोक. म्हणजेच मजूरदारांवरच प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी डिपेंड करते. आणि म्हणून पाहणं, त्यांना दिलेलं वेजेस हा प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस आहे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे जातो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पण तुम्ही बघा, ट्रेडिंग अकाउंटला अजून एकही आयटम रेकॉर्ड केला नाहीये. मग आपण जातो आणि डायरेक्ट पहिल्या ओळीला रेकॉर्ड करून टाकतो. असं न करता पहिल्या ओळीला नेहमी ओपनिंग स्टॉक, आपण त्याला बोलूया की ते रिझर्व्ह जागा आहे. कोणाची? ओपनिंग स्टॉकची. दुसरी ओळ रिझर्व्ह आहे परचेसेसची. तिसरी ओळ त्याचा रिटर्न, परचेस रिटर्न. ओके, चौथी ओळ जर परचेसवर अजून ऍडजस्टमेंट असतील तर, पण मला वाटते आज परचेसवर फक्त रिटर्न दिलेला आहे, बाकी काही नाहीये. म्हणजे डायरेक्ट आपल्याला वेजेस कुठे रेकॉर्ड करावं लागेल? चौथ्या ओळीवर रेकॉर्ड करावं लागेल. ठीक आहे, मी लिहितोय टू वेजेस. अमाऊंट आहे मित्रांनो वेजेसची 24,000. वेजेसवर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला. ओके, त्यानंतर पुढचा आयटम बघा. पुढचा आयटम आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक इज डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं. टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे 48,000. ठीक आहे, पोस्टिंग करतोय. काय करतोय आपण मित्रांनो? पोस्टिंग. कॅरेज. लास्ट मार्च 2014च्या क्वेश्चन पेपरमध्ये देखील कॅरेज नावाचा आयटम आलेला आणि सेम सिच्युएशन होती. आणि त्याही वेळेला मी तुम्हाला हे म्हणालो होतो, कॅरेज म्हणजे वाहतूक खर्च. आणि वाहतूक खर्च हा काही वेळेला ट्रेडिंगला जातो, काही वेळेला प्रॉफिट अँड लॉसला जातो. आणि म्हणून मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं, कॅरेजचे 2 प्रकार, कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजेच कॅरेज ऑन परचेसेस डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. कॅरेज आउटवर्ड म्हणजेच कॅरेज ऑन सेल्स डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग आता प्रश्न परत तोच राहिला, सर इनवर्ड जातं ट्रेडिंगला, कॅरेज इनवर्ड जातं ट्रेडिंगला, कॅरेज आउटवर्ड जातं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण फक्त कॅरेज आला तर कुठे रेकॉर्ड करायचंय? तरी तेही मी तुम्हाला क्लिअर केलेलं. कॅरेजचा प्रकार सांगितला नसेल तर त्याला मनाने इनवर्ड समजून कुठे रेकॉर्ड करायचंय? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला मित्रांनो. कॅरेज इनवर्ड समजून ट्रेडिंग अकाउंटला मांडायचंय. टू कॅरेज. ओके, कॅरेजची अमाऊंट आहे मित्रांनो 1,000. त्याच्यावर कोणत्याही प्रकारे ऍडजस्टमेंट नाहीये. पुढचा आयटम पहा, परचेसेस अँड सेल्स. पुन्हा एकदा एकाच वेळी 2 आयटम आलेले आहेत. पहिलं नाव आहे परचेसेसचं, त्याची पहिली रक्कम असणार आहे, आणि दुसरी सेल्सची. ओके, बोला परचेसेसचा मराठी अर्थ खरेदी करणे. काय खरेदी करता? रॉ मटेरियल. रॉ मटेरियल कोणाला लागतं? फॅक्टरीला. फॅक्टरीचा अकाउंट कोणता? ट्रेडिंग अकाउंट.
म्हणून मित्रांनो परचेसेस जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू परचेसेस विद्यार्थी मित्रांनो परचेसेसची रक्कम आपल्याला इनरला लिहायची आहे 1,93,200. आत लिहा, एकच जागा सोडा. ओके, का सोडतोय? कारण रिटर्न आहे. काय आहे? रिटर्न. कोणता रिटर्न असेल मग? अरे परचेस मधून डिडक्ट होणारा परचेस रिटर्न, त्यालाच दुसरं नाव आहे रिटर्न आउटवर्ड. ओके, चला, परचेस होती अमाऊंट 1,93,200, त्याचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. सेकंड आयटम काय बांधलो? सेल्सचं पोस्टिंग. ओके, क्रेडिटला अमाऊंट आहे, क्रेडिटचा रूल अप्लाय करा. क्रेडिट बरोबर इन्कम ऑर लायबिलिटी. ओके, मग मला सांगा, आपण आपल्या बिझनेसचं प्रोडक्ट विकलं. अरे प्रोडक्ट विकलं त्याला सेल बोलतो ना आपण. म्हणजे सेल हे प्रोडक्टिव्ह इन्कम आहे. अँड ऑल प्रोडक्टिव्ह इन्कम्स आर क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ओके, सेल्स हे प्रोडक्टिव्ह इन्कम आहे. पुढे जाऊन तुम्हाला कंपनी फायनल अकाउंट मध्ये त्याला रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स म्हणावं लागणार आहे. आता सध्या सेल्स टर्नओव्हर शब्द वापरतोय, पण नंतर पुढे जाऊन त्याला रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनच्या कॅटेगरीमध्ये रेकॉर्ड करायचं आहे. ठीक आहे, कंपनी फायनलचं बोलतो मी. ठीक आहे, आता सध्या सेल्स कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स मित्रांनो त्याची अमाऊंट आहे 3,01,600. त्यालाही मी इनर कॉलमला लिहितोय कारण त्याचाही रिटर्न दिलेला आहे. ओके, कळतंय सर्वांना? चला पुढचा आयटम काय बघा. सगळ्यात इम्पॉर्टंट आयटम दिलेला आहे त्यांनी, रिटर्न इनवर्ड अँड रिटर्न आउटवर्ड. रिटर्न इनवर्ड अँड रिटर्न आउटवर्ड. विद्यार्थी मित्रांनो नीट ऐका, समजून घ्या. रिटर्न इनवर्ड इज ऑल्सो नोन ॲज सेल्स रिटर्न. रिटर्न इनवर्ड मीन्स सेल्स रिटर्न. मित्रांनो सेल्सला क्रेडिट बॅलन्स असतो. सेल्सला कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट बॅलन्स असतो. परंतु त्याच्या रिटर्नला मात्र डेबिट बॅलन्स असतो. रिटर्न इनवर्डला बॅलन्स असतो डेबिट. ओके, म्हणजे डेबिट मध्ये जी रक्कम आहे ती रक्कम आहे सेल्स रिटर्नची. त्यांनी मुद्दाम पर्यायी नाव वापरली आहेत की जेणेकरून विद्यार्थी कन्फ्यूज होईल. रिटर्न इनवर्ड, सेल्स रिटर्न. लक्षात घ्या 4 गोष्टी. परचेसला बॅलन्स असतो डेबिट, त्याच्या रिटर्नला मग क्रेडिट बॅलन्स. परचेस डेबिट बॅलन्स, परचेस रिटर्न क्रेडिट बॅलन्स. सेल्स क्रेडिट बॅलन्स, सेल्स रिटर्न डेबिट बॅलन्स. मग कोणत्या रिटर्नला डेबिट बॅलन्स? करेक्ट, सेल्स रिटर्नला डेबिट बॅलन्स. हे आपण सबसिडरी बुक्स मध्ये 11वी मध्ये शिकलेला आहात. डायरेक्ट 12वी नाही कळत बाळांनो. 11वीचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तरच 12th क्लिअर होतं. ठीक आहे, काय झालं सर मी 12thला क्लासेस नव्हते लावले किंवा 12th मी चांगलं नाही केलं तरीही एक गोष्ट मी क्लिअर करेल, पासिंग तुम्ही होताल. पण त्या नुसत्या पासिंगला काही उपयोग नाहीये जर तुमच्याकडे अकाउंटचं नॉलेज नसेल तर. ठीक आहे, त्यामुळे अकाउंट्सला एक वेळेला थोडे मार्क्स कमी असले तरी चालतील, पण नॉलेज मात्र 100% असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, नॉलेज असेल तर मार्क्स मिळतातच. ठीक आहे, चला. रिटर्न इनवर्ड मीन्स सेल्स रिटर्न. ओके, सेल्स मधून आपण लेस करतोय, लेस सेल्स रिटर्न, किंवा त्याला आपण जे नाव दिलंय तेच यूज करू शकतो, रिटर्न इनवर्ड. ठीक आहे, रिटर्न इनवर्ड. किती अमाऊंट आहे रिटर्न इनवर्डची मित्रांनो? रिटर्न इनवर्ड 5,600. ठीक आहे, 3,01,600. 3,01,600 मायनस 5,600 अमाऊंट आली आहे 2,96,000. ठीक आहे, आता क्रेडिट साईडचा रिटर्न तुम्हाला अर्थातच रिटर्न इनवर्ड कळायला म्हणजे रिटर्न आउटवर्ड कळायलाच पाहिजे. परचेस डेबिट बॅलन्स, परचेस रिटर्न क्रेडिट बॅलन्स. परचेस रिटर्न मीन्स रिटर्न आउटवर्ड. मित्रांनो हा जो क्रेडिटची रक्कम आहे ती रिटर्न आउटवर्ड आहे. रिटर्न आउटवर्ड परचेस रिटर्न आहे. ओके, परचेसेस मधून लेस करायचं, लेस परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड. 1,93,200 मायनस 9,600, सॉरी 9,200, 1,84,000. इथे अमाऊंट आहे 9,200 अँड आउटरला आले 1,84,000. ओके, रिटर्न इनवर्ड
डिडक्टेड फ्रॉम सेल्स, रिटर्न आउटवर्ड, डिडक्टेड फ्रॉम परचेसेस. पुढचा आयटम आहे बँक ओव्हरड्राफ्ट. रक्कम क्रेडिटला आहे पहा. बँक ओव्हरड्राफ्ट करंट अकाउंटवर मिळणारी फॅसिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट खात्यात पैसे कमी आहेत आणि आपल्याला जास्तीचे पाहिजेत. ओके, आपण एक्स्ट्राचे विड्रॉ केले बँकेकडून, तो पैसा आपला नसून बँकेचा आहे. आज ना उद्या आपण बँकेला देणं लागतो, ती आपली झाली लायबिलिटी आणि म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट रेकॉर्ड करायचं. ठीक आहे, बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट किती आहे मित्रांनो? 1,20,800. ठीक आहे, पुढचा आयटम आहे प्लांट अँड मशिनरी. पहा, नेक्स्ट आयटम आहे प्लांट अँड मशिनरी. रक्कम डेबिटला आहे. प्लांट अँड मशिनरी काय आपली? ऍसेट. बेसिक गोष्टी तरी माहित पाहिजे. आता प्लांट अँड मशिनरी ऍसेट आहे. डेटर्सला जागा सोडली का पहा पुरेशी. प्लांट अँड मशिनरी त्याची अमाऊंट आहे 24,000. इनर कॉलमला लिहा, त्यावर ऍडजस्टमेंट आहे. 21 जागा सोडा. पुढचा आयटम पहा काय आहे? लँड अँड बिल्डिंग. ओके, लँड अँड बिल्डिंग. ओके, जमीन आहे, इमारत आहे. कोणाची? आपली. आपली काय? ऍसेट. म्हणून तर रक्कम डेबिटला आहे बा. लँड अँड बिल्डिंग ऍसेट आहे आपली. ऍसेट साइडला रेकॉर्ड करा. लँड अँड बिल्डिंग त्याची अमाऊंट आहे 1,76,000. त्यावर ऍडजस्टमेंट आहे. एक वेळ आपण जागा सोडलेली आहे. ठीक आहे, आता शेवटचा आयटम आहे कॅपिटल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये कॅपिटल अकाउंटच्या जोडीला करंट अकाउंट आला नव्हता आणि करंट अकाउंट नसल्यामुळे आपली कॅपिटलची मेथड कोणती झाली? फिक्स्ड कॅपिटल मेथड, सॉरी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ओके, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि म्हणून कॅपिटल आपलं फ्लक्च्युएट होणारे, चेंज होणारे, आणि त्यामुळे आपण कॅपिटल नावाचा अकाउंट बनवला. आणि जर करंट अकाउंट आलं असता तर कॅपिटल फिक्स्ड आपल्याला ठेवावं लागलं असतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ठीक आहे, चला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. कॅपिटलचा हा ओपनिंग बॅलन्स आहे, क्रेडिटला रेकॉर्ड केला जाईल. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जितेशचा आहे 52,000 आणि लैलेशचा आहे 48,000. आपण प्रत्येक आयटमचं क्रमाने काय करून घेतलंय मित्रांनो? पोस्टिंग. आता आपल्याला सॉल्व्ह करायच्या ऍडजस्टमेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऍडजस्टमेंट बद्दल पाहिलं होतं. एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज मिनिमम 2 इफेक्ट. पहा, एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज मिनिमम 2 इफेक्ट. मग विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही ऍडजस्टमेंटला 2 इफेक्ट असतात आणि ते 2 इफेक्ट कसे सॉल्व्ह करायचे त्यासाठी मी एक रूल तयार केला होता. पहा, तुम्हाला असं मी म्हणालो होतो, कोणत्याही ऍडजस्टमेंटला 2 इफेक्ट असताना पहिला त्याच्या नावात दडलेला आहे. म्हणजे तुम्ही ऍडजस्टमेंट वाचली ना तर लगेचच तुम्हाला सापडेल पहिला इफेक्ट, पण त्याचं नाव नीट वाचायचं. ठीक आहे, त्याचं नाव नीट वाचायचंय आणि त्याच्या मागचा अर्थ समजून घ्यायचा. आणि दुसरा त्यातून निघणाऱ्या अर्थात. ठीक आहे, पहिलीच ऍडजस्टमेंट पाहूया. राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेब्ट्स. राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेब्ट्स. मित्रांनो, 2,000 रुपये आपले बुडाले. मग आता हा विचार करा, आपले पैसे कोण बुडवतो? डेटर्स. ओके, डेटर्स, सन्ड्री डेटर्स. म्हणून आपले पैसे बुडाले म्हणजे ते आता मिळणार नाहीयेत, म्हणून आपल्याला डेटर्स मधून काय करावं लागणार आहे? लेस. म्हणून पहिला इफेक्ट काय होतो? लेस फ्रॉम डेटर्स. आपण बॅड डेटचा पहिला इफेक्ट करतोय मित्रांनो, लेस फ्रॉम डेटर्स. पहा, बॅलन्स शीटची ऍसेट बाजू की जिथे आपण डेटर्स रेकॉर्ड केले, सापडले तुम्हाला डेटर्स, तिथून बॅड डेट्स आपल्याला लेस करायचे. लेस बॅड डेट्स. अमाऊंट आहे 2,000. लगेच कॅल्क्युलेशन करायचंय. 66,000 मायनस 2,000. आन्सर आला आपलं 64,000. ओके, हा झाला आपला पहिला इफेक्ट. रूल अप्लाय करायला शिका मित्रांनो. ऍसेटचा काय रूल शिकला होता आठवतंय का? ऍसेट इनक्रीज क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. ऍसेट डिक्रीज डेबिटेड टू प्रॉफिट अँड
लॉस, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करायचंय. ओके, आता बघा ना, आपली ऍसेट घटल्यामुळे तोटा, सर्व तोटे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला करायचंय, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करायचंय. मग आता मला सांगा, आता नुकतंच आपण जे बॅड डेट्स पाहिलं ते कोणतं बॅड डेट्स होतं? ऍडजस्टमेंट मधलं, म्हणजे न्यू बॅड डेट्स होतं. मग न्यू बॅड डेट समोर लिहायचं 2000. ठीक आहे, ओल्ड बॅड डेट्स आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये नव्हतं म्हणून आपण त्याला डॅश केलंय. ओके, चला पुढे काय सांगितलंय, दोन इफेक्ट कळले का रे? पहिला डेटर्स मधून लेस केलाय आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केलाय. त्याच्या पुढे काय लिहिलंय बघा, प्रोव्हाइड 5% आरबीडीडी ऑन डेटर्स. 5% आरबीडीडी म्हणजेच आरडीडी आहे. ठीक आहे, बोला मग आरडीडी लेस होते डेटर्स मधून लेस करायचंय, 5% लेस करायचंय, लेस आरडीडी 64,000च्या 5%, 64,000च्या 5% अमाऊंट आली 3,200. डिडक्ट करा, आपलं फायनल आन्सर आलं 60,800. ओके, बॅड डेट्स आरडीडी दोन्हीही लेस होतात, परंतु नेहमी एकाच वेळेला दोन्ही ऍडजस्टमेंट आल्या की पहिल्यांदा बॅड डेट्स लेस करायचंय आणि उरलेल्या रकमेवर काय काढायची मित्रांनो? आरडीडी. म्हणजे आरडीडी आपण कोणत्या रकमेवर काढली? रिमेनिंग अमाऊंट वर, म्हणजे 64,000 वर 5% काढलं, 66,000च्या 5% नाही. ओके, पहा मग आपली ऍसेट पुन्हा एकदा 3,200 न कमी झाली आहे. ऍसेट डिक्रीज डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बॅड डेट्स आरडीडीचा आपण फॉर्म्युला करतोय, त्यातलं हे काय आहे? न्यू आरडीडी 3,200. ओके, 3,200. पहा परत एकदा, बॅड डेट्सचा काय केला होता मित्रांनो? पहिला इफेक्ट लेस केला होता प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आरडीडीचा लेस केलाय प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 3,200. पहा आता, ओल्ड बॅड डेट्स ट्रायल बॅलन्स मध्ये दिलं जातं डेबिट साइडला, ओल्ड बॅड डेट्स ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला असतं, डेबिट बॅलन्स असतो त्याला, पण नाही येते मग डॅश. आता कॅल्क्युलेशन करूया, टोटल काय आली इथं? 5,200 मायनस ओल्ड आरडीडी 1,000, म्हणजे किती आलं? 4,200. ओल्ड आरडीडी कमी आहे, ओल्ड आरडीडी मित्रांनो काय आहे? कमी आहे, त्यामुळे $4,200 आले आउटरला. ओल्ड आरडीडी आपली कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला क्रेडिटला घ्यायची गरज नाहीये. पण काही वेळेला ओल्ड आरडीडी जेव्हा जास्त असते तेव्हा इथं ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहिणार आहोत? एक्सेस ओल्ड आरडीडी क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे, पण आज ती सिच्युएशन ऑपरेट होत नाहीये. पहिली ऍडजस्टमेंट काय आली आहे पहा. दुसरी ऍडजस्टमेंट, गुड्स वर्थ ₹4,000 वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. 4,000 रुपये किमतीचा माल आपण फुकट वाटला, फ्री सॅम्पल. ओके, कस्टमरला आपण फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे. आता हा विचार करा, हा जर माल फ्री ऑफ कॉस्ट दिला नसता तर, हा माल फ्री ऑफ कॉस्ट दिला नसता तर तुम्ही विकला असता ना, विकून तुम्हाला इन्कम प्राप्त झालं असतं. म्हणजे फ्री सॅम्पलचा जो गुड्स आहे इट इज अ पार्ट ऑफ इन्कम, तो उत्पन्नाचा हिस्सा होता, उत्पन्नाचा भाग होता. ओके, म्हणून पहिला इफेक्ट जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, कारण गुड्सचं इन्कम कुठे रेकॉर्ड केलं जाईल? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. अरे विकला असता तर सेल झाला असतं की नाही, आणि सेल्स कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून आपण सिंपल रूल तयार केलाय, गुड्स विषयी संबंधित सर्व ऍडजस्टमेंटचे पहिले इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातात. ओके, म्हणून पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाऊया आणि थोडं खाली लिहूया. सॉरी, क्लोजिंग स्टॉक खाली लिहायचा आहे, इथे डायरेक्ट सेल्सला चिटकून लिहिलं तरी काय हरकत नाहीये. ठीक आहे, लिहा, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल किती रुपये किमतीचा माल होता? 4,000, डायरेक्ट आउटरला. विद्यार्थी मित्रांनो, हाच झाला पहिला इफेक्ट. पहिल्याच्या अर्थात दुसरा, आपण माल फ्री ऑफ कॉस्ट दिलाय,
कुठला व्यवसाय काही वेळा नाहीये माल फुकट वाटायला, त्यामागे त्याचं काही ना काहीतरी रिझन असतं. आणि मित्रांनो, माल फुकट वाटला, एकही रुपया मिळाला नाहीये, आपला खर्च झालाय, तोटा झालाय, खर्च तोटे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. परंतु तो खर्च करण्यामागचा उद्देश असतो ऍडव्हर्टाइजमेंट पर्पज. काय असतो? ऍडव्हर्टाइजमेंट पर्पज. म्हणून सेकंड इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, टू ऍडव्हर्टाइजमेंट नावानं रेकॉर्ड करायचं. ठीक आहे, 4000. एखादा विद्यार्थी बोलेल, सर मी ऍडव्हर्टाइजमेंट न लिहिता टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल सेम तसंच लिहिलं चालेल का? चालेल बाळा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. दोन इफेक्ट कळले. फर्स्ट इफेक्ट, क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस टू ऍडव्हर्टाइजमेंट. ओके. थर्ड इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचं प्रिन्सिपल आपण शिकला होता, 11वी मध्ये पण शिकला, 12th मध्ये पण जाऊन परत एकदा रिपीट केलं. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस ऑर अ मार्केट प्राइस विच एव्हर इज लेसर. मित्रांनो, क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करताना नेहमी लेसर प्राइसने, लोअर प्राइसने रेकॉर्ड करायचं आहे. मग त्याची कॉस्ट प्राइस किती आहे? 56,000. कॉस्ट प्राइस किती आहे? 56,000. आणि मार्केट प्राइस कोणती आहे? 60,000. मग कमी कोणती आहे? कॉस्ट कमी आहे. मग क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट कॉस्ट प्राइसने रेकॉर्ड होणार आहे, 56,000 ने रेकॉर्ड होणार आहे. बोला मग फर्स्ट इफेक्ट करूया. गुड्स विषयी संबंधित सर्व ऍडजस्टमेंटचे पहिले इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग त्या गुड्सचे म्हणजे काही सगळ्याच्या सगळ्या नाही. अनरेकॉर्डेड परचेस, अनरेकॉर्डेड सेल्स यांचे थोडे वेगळे जातात. ठीक आहे. आणि काही नियम रूल केले तर ते 5 ते 6 ऍडजस्टमेंटसाठी आहेत. उदाहरणार्थ कोणते पहा? क्लोजिंग स्टॉक, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. ह्या ऍडजस्टमेंटसाठी तो रूल आहे. गुड्स विषयी संबंधित सर्व ऍडजस्टमेंटचे पहिले इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. क्लोजिंग स्टॉकचा लिहिताना थोडे गॅप ठेवायचा आहे, थोडी जागा ठेवायची. बाय क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे मित्रांनो, किती आहे क्लोजिंग स्टॉक? 60,000 ने रेकॉर्ड करणार का 56,000 ने? मित्रांनो 56,000 ने रेकॉर्ड करा. ओके, 56,000. पहिला इफेक्ट गेलाय ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड केलेला आहे. दुसरा इफेक्ट कुठे जाईल बघा. आपण आपलं शॉप उघडलं, शॉपमध्ये 56,000चा माल आहे. जोपर्यंत तो माल विकला जात नाही तोपर्यंत त्या मालाचा मालक कोण? आपण. आपली ती काय? ऍसेट. म्हणून बाळांनो, दुसरा इफेक्ट जाईल शो टू ऍसेट. ऍसेट साइडला रेकॉर्ड होईल क्लोजिंग स्टॉक. $56,000. ठीक आहे, क्लिअर आहात? ओके. नेक्स्ट पुढे काय बघा. आउटस्टँडिंग सॅलरीज वेअर आउटस्टँडिंग ₹2,000. आपण मागे शिकलेला आउटस्टँडिंग ऍड होतं. कोणत्याही ऍडजस्टमेंटचा पहिला त्याच्या नावात दडलेला आहे. नाव आहे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग नेहमी ऍड होतं. आउटस्टँडिंग नेहमी काय होतं बाळांनो? ऍड. ठीक आहे, म्हणून सॅलरीज मध्ये जा आणि आउटस्टँडिंग ऍड करा. सापडले सॅलरीज, त्याच्यात ऍड आउटस्टँडिंग करायचंय. आउटस्टँडिंगची अमाऊंट आहे 2,000. आउटरला 58,000. एक्सपेन्सेस इनक्रीज शो टू लायबिलिटी. अरे दुसरा इफेक्ट बघा ना, एक्सपेन्सेस इनक्रीज कुठे जाईल? शो टू लायबिलिटीज. लायबिलिटीज साइडला रेकॉर्ड करायचं आहे आउटस्टँडिंग सॅलरीज. आउटस्टँडिंग सॅलरीज 2,000. क्लिअर आहेत बाळांनो? चला पुढे जाऊया. काय पुढे ऍडजस्टमेंट? डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ऍट द रेट ऑफ 5% पर एनम. डेप्रिसिएशन, रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट. आपल्या ऍसेटची व्हॅल्यू आता बाळांनो कमी होणार आहे, म्हणजेच डेप्रिसिएशन होणार आहे. म्हणून पहिला नाव डेप्रिसिएशन काय होणार? लेस होणार आहे मित्रांनो. डेप्रिसिएशन नेहमी काय होतं? लेस. पहिला तिथेच करा जिथे तो आयटम रेकॉर्ड केलेला आहे. मग कुठे रेकॉर्ड केला आहे? लँड अँड बिल्डिंग कुठे रेकॉर्ड केलंय? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. ओके, ऍसेट साइडला बघा लँड अँड बिल्डिंग सापडलं. त्यातनं लेस डेप्रिसिएशन.
1,76,000च्या 5%, 8,800 लेस करा, 1,67,200 आले आउटरला, 1,67,200. पहा, लँड अँड बिल्डिंग मधून मी लेस केले, डेप्रिसिएशन लेस केलं जातं. ओके, आपण ऍसेट बाजूला आत बांधलो, आपली ऍसेट कमी झाली, एक्सपेन्सेस ऍसेट डिक्रीज, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. ऍसेट डिक्रीज झाली आहे, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे टू डेप्रिसिएशन, त्याला अंडरलाईन करून ऑन लँड अँड बिल्डिंग. ठीक आहे, अमाऊंट किती आहे त्याची? 8,800, 8,800. 8,800 इनर कॉलमला लिहिलंय, कारण दोन्हीही रक्कम आपण एकत्र टोटल करून आउटरला घेणार आहोत. $8,800. ठीक आहे, $8,800. ते कोणावर डेप्रिसिएशन आहे पहा, अँड प्लांट अँड मशिनरी ऍट द रेट ऑफ 10% पर एनम. प्लांट अँड मशिनरीवर किती टक्के आहे? 10%. प्लांट अँड मशिनरीतनं आपल्याला काय करायचंय? लेस करायचंय. ऍसेटला दिलंय बघा प्लांट अँड मशिनरी, तिथून लेस डेप्रिसिएशन, 10%, 2,400. अमाऊंट डिडक्ट करा, 21,600. ओके, डेप्रिसिएशन मुळे आपली ऍसेट कमी झाली, ऍसेट डिक्रीज, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस ऑन प्लांट अँड मशिनरी, $2,400. दोघांची टोटल आउटरला घ्या, 11,200. ठीक आहे, पहा सर्व ऍडजस्टमेंट आपल्याला संपलेल्या आहेत. 5 ऍडजस्टमेंट दिल्या होत्या, 5ही ऍडजस्टमेंट आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा अकाउंट क्लोज करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट. थोडंसं खाली यायचंय पहा, आणि नेहमी खाली बॉटमला जागा सुटली, म्हणजे कमी जागा सुटली तरी चालेल, वर थोडी जास्त जागा सोडली पाहिजे. बॉटमला आपण येतोय, थोडंसं खाली येतोय, समोरासमोर रेषा मारतोय. ओके, अमाऊंट कॉलमला फक्त आउटर कॉलमची टोटल घ्यायची, इनर कॉलमच्या सगळ्या फायनल फिगर्स आपल्या आउटरला आलेल्या आहेत. पाहता इथे आपल्याला बॅलन्स शोधायचा मित्रांनो. क्रेडिटची टोटल आणि डेबिटची टोटल आपण स्वतंत्र करतोय. ठीक आहे, पहा मी तुम्हाला क्रेडिटची टोटल पहिल्यांदा सांगतोय, 2,96,000 प्लस 4,000 प्लस 56,000, 3 अमाऊंट होत्या, टोटल आली आहे 3,56,000 क्रेडिटची टोटल. पहा, क्रेडिट साईडची टोटल आहे 3,56,000. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 3,56,000 इतकं आपण इन्कम कमावलंय. ओके, आता आपल्या ह्या वर्षामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस किती झालेत? 48,000 प्लस 1,84,000 प्लस 24,000 प्लस 1,000. ओके, आपले डायरेक्ट एक्सपेन्सेस झालेले 2,57,000. 2,57,000. ओके, म्हणजे बाळांनो इन्कम इज मोर दॅन एक्सपेन्सेस झालंय. इन्कम जास्त आहे आणि एक्सपेन्सेस कमी आहे. ओके, प्रॉफिटचे डेफिनेशन माहिती आहे ना तुम्हाला? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेन्सेस इज कॉल्ड प्रॉफिट. आपल्याला प्रॉफिट होतोय, म्हणून पहिल्यांदा क्रेडिट साईडची टोटल रेकॉर्ड करूया, 3,56,000. तीच डेबिट साईडला रिपीट करायची, 3,56,000. त्यातनं वरचे लेस करायचे, 3,56,000 मायनस 2,57,000. 2,57,000, 99,000 चा डिफरन्स आहे, आणि हाच 99,000
आपला आलाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन. ओके, हा आहे आपला ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन. ठीक आहे, 99,000. मग मला सांगा हा ग्रॉस प्रॉफिट काय केला जाईल बाळांनो? ट्रान्सफर केला जाईल. कुठे ट्रान्सफर केला जाईल? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके, हा आहे प्रॉफिट अँड लॉस त्याच्या क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 99,000. ओके, 99,000. मग आता सेम मगाशी ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड आणि क्रेडिट साईड पहिल्यांदा कॅल्क्युलेट केली आणि मग डिसाईड केलं कोणता बॅलन्स आहे आणि मग त्यावरनं ठरलं. जसं की क्रेडिट वॉज मोठी होती आणि आपल्याला मिळाला तिथे प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंटला मिळाला ग्रॉस प्रॉफिट, तो ट्रान्सफर केला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आता सेम प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईडची टोटल तर आपल्याकडे आलेली आहे 99,000 आहे ती. क्रेडिट साईडची टोटल इन्कम आहे आपल्याकडे 99,000. तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, आता एक्सपेन्सेसची टोटल करूया. 2,000 प्लस 4,200 प्लस 800 प्लस 3,200 प्लस 58,000 प्लस 4,000 प्लस 11,200 डेप्रिसिएशनचे 83,400 आलेलं आहे. 83,400. मित्रांनो, इथे देखील इन्कम इज मोर दॅन एक्सपेन्सेस आहे. इन्कम जास्त आहे, एक्सपेन्सेस कमी आहे आणि म्हणून इथे देखील आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. क्रेडिट बॅलन्स क्रेडिट साईडला यायचंय, खाली यायचंय थोडं. पहा, क्रेडिट साईडला मी पहिल्यांदा टोटल लिहितोय 99,000. क्रेडिट साईड जास्त आहे म्हणून तीच डेबिटला रिपीट करतो 99,000. त्यातून वरचे सगळे लेस करायचे खर्च बाजूचे. आपल्याला नेट प्रॉफिट येतोय. नेट प्रॉफिट तो येतोय 15,600, 15,600. मित्रांनो, हा जो आलेला नेट प्रॉफिट आहे ना, हा मात्र पार्टनरशिप फर्मचा आहे आणि हाच पार्टनरशिप फर्मचा नेट प्रॉफिट आपल्याला पार्टनर्स मध्ये वाटायचा आहे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग मध्ये. मगाशी मी स्टार्टिंगलाच सांगितलं होतं 2:1, 2:1 त्यांचा रेशिओ आहे. मग तो जितेश आणि लैलेश मध्ये वाटायचा आहे. ओके, कसं वाटप करणार माहिती आहे ना तुम्हाला? कॅल्क्युलेशन माहिती आहे, मी इथे दाखवतोय तुम्हाला. टोटल प्रॉफिट आहे 15,600. रेशिओ आहे 2:1, म्हणजे 2 रेशिओ आहे पहिल्याचा 2/3. फर्स्ट पार्टनरचा अमाऊंट आलेली आहे 10,400. सेकंड पार्टनरची कशी वाटणार पाहता, 15,600 इंटू त्याचा शेअर 1 आहे 1/3. 5,200 त्याचा शेअर आलेला आहे 5,200. मग तो त्याच्या समोर लिहायचा आहे, त्याच्या नावासमोर. ठीक आहे, ह्या दोघांची टोटल परत एकदा क्रॉस चेक केली तर ती 15,600 इतकीच असेल. ठीक आहे, आता नेट प्रॉफिट हा नेहमी कॅपिटल मध्ये ऍड होतो. हा नेट प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा. बाय नेट प्रॉफिट पार्टनर वाईज रेकॉर्ड करायचा आहे, फर्मचा नाही तर सेपरेट घ्यायचा आहे. पहिल्या पार्टनरचा आहे 10,400 आणि दुसऱ्या पार्टनरचा आहे 5,200, 5,200. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय पहा, कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. कॅपिटलची क्रेडिट साइड मोठी आहे 52,000 प्लस 10,400, अमाऊंट येईल 62,400. तीच इथे रिपीट करा 62,400. वरचे वजा जाता, इथे लिहायचंय टू बॅलन्स कॅरेट डाऊन
62,400 नंतर 48,000 प्लस 5,200 53,200 क्रेडिट साइड मोठी आहे तेच इकडे 53,200 ओके हा जो कॅपिटलचा कॅरेट डाऊन आलेला आहे ते क्लोजिंग कॅपिटल आहे ते बरोबर लायबिलिटीजला फर्स्ट लाईनला रेकॉर्ड करायचं आहे कॅपिटल जितेश 62,400 and Lailesh 53,200 हा दोघांची टोटल 1,15,600 आणि यानंतर आपल्या लायबिलिटीज आणि ऍसेटची टोटल करायची आहे ठीक आहे दोन्ही बाजूची टोटल इक्वल असेल तर म्हणायचं प्रॉब्लेम टॅली झालेला आहे ठीक आहे आपण लगेचच करून बघूया ठीक आहे आपण टोटल करतोय लायबिलिटीची आणि ऍसेटची ठीक आहे मी करून टाकली आहे टोटल 3,06,400 3,06,400 दोन्ही बाजू समान आहे म्हणजेच आपला प्रॉब्लेम काय झालाय मित्रांनो टॅली झालेला आहे आपलं बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे ठीक आहे समजलंय ठीक आहे थांबूया आज आपण जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता थँक्यू